खात्यातील पैसे काढण्यासाठी या माणसाने मेलेल्या बहिणीचा सापळाच बँकेत आणला। होय, ओडिशा राज्यातील क्यूजर भागामध्ये जितू मुंडा नावाचा एक आदिवासी समाजातील अशिक्षित माणूस राहतो। काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीचे पती व मुलगा हे दोघंही मृत्यू पावल्याने त्याची बहीण आता त्याच्याकडे राहण्यास आली होती। पण काही आजारपणाने त्याची बहीण, जिचं नाव कालरा होतं, ती सुद्धा मरण पावते। तेव्हा तिच्या नावावर ओडिशा ग्रामीण बँकेमध्ये 19,300 रुपये शिल्लक होते। आता त्याच्या काही दिवसानंतर जितू मुंडा ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेला, तर बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितलं की बहिणीचं मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि तहसीलमधून ॲफिडेव्हिट करून हे सगळे कागदपत्र घेऊन ये, तरच तुला ते पैसे मिळतील। पण त्याने कर्मचाऱ्यांना विनवणी केली की मला लिहिता वाचता येत नाही, माझ्या मागे पुढे कोणी नाहीये, मला ते कागदपत्र जमा करणं अशक्य आहे, मला माझे पैसे काढून द्या। पण बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितलं की तुझी बहीण मेली आहे हे आम्हाला कसं माहिती, ते तू सिद्ध कर, तर तुला तुझे पैसे मिळून जातील। आता जितू मुंडा हा अशिक्षित असल्यामुळे त्याला ते कागदपत्र जमा करणं अशक्य वाटलं, म्हणून त्याने त्याच्या बहिणीची कबर खांदली व सापळा काढला, एका गोणीत भरला आणि खांद्यावर टाकून थेट 3 किलोमीटर बँकेत घेऊन आला। म्हणजे दुर्दैव पहा, सरकारने ग्रामीण बँक हीच अशिक्षित गरीब लोकांची मदत करण्यासाठी काढली आहे आणि बँकेतील कर्मचारी कशी त्यांची पिळवणूक करतात। आणि फक्त ओडिशा ग्रामीण बँकच नाही, तर सगळ्या राज्यामधील या ग्रामीण बँकमध्ये कशी वागणूक मिळते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यामुळे आजही अनेक खेडोपाडी लोक बँकेत व्यवहार करणं टाळतात। आता जर त्या जितू मुंडाला माहिती असतं की मला असे कागदपत्र जमा करावे लागतील किंवा मला इतका त्रास होईल, तर त्याने कशाला ते पैसे टाकायला लावले असते त्या बँकेत। आणि तो मेलेल्या बहिणीचा सापळा जेव्हा बँकेत घेऊन आला, त्यानंतर बँक स्पष्टीकरण देते की आम्ही जितू मुंडाला त्याचे कागदपत्र काढण्यास मदत करू आणि त्याचे पैसे त्याला देऊन टाकू। पण जर तो सापळा आणूपर्यंत त्याच्या आधी त्याची जर त्यांनी मजबुरी समजून घेतली असती, तो अशिक्षित आहे समजून घेतला असता आणि मदत केली असती, तर काय बिघडलं असतं। पण हेच आपल्या बँकिंग सिस्टीमचं वास्तव आहे। याला सुधारण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय उपाय केले जाऊ शकतात हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।